वेलकम टू एव्हरीवन. आपण पाठीमागच्या तासाला अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये सम ऑफ nth टर्म्स कशी फाइंड आउट करायची ते आपण पाहिलं. आणि त्याचा फॉर्म्युला आहे SN इज इक्वल टू n अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू d. आणि दुसरा फॉर्म्युला आहे SN इज इक्वल टू n अपॉन 2 इंटू ब्रॅकेट t1 प्लस tn, where a is the first term, d is a common difference, n is the number of terms, t1 is first term, tn is the nth term. हे आपल्याला माहिती आहे. SN means sum of first nth term of an AP. तर याचा वापर आपल्याला करायचा आहे, म्हणजेच ॲप्लिकेशन्स ऑफ ॲन AP. तर त्याचं ॲप्लिकेशन करून आपल्याला काही एक्झाम्पल्स सॉल्व करायचे आणि ती सॉल्व केलेली एक्झाम्पल्स पुस्तकामध्ये आपल्याला दिलेली आहेत. सॉल्व करून दिलेली एक्झाम्पल्स 6 एक्झाम्पल्स आहेत, ती तुम्ही अभ्यासायची आहेत. जर ती सोडवलेली उदाहरणं आहेत ती आपल्याला समजत नसतील तर ती पण विचारायची. पण मला वाटतं की आपण न सोडवलेली जी एक्झाम्पल्स दिलेली आहे प्रॅक्टिस सेट 3.4मध्ये ती जर सोडवून पाहिली तर आपल्याला सोडवलेली उदाहरणं आपोआप समजतील. तर आपण प्रॅक्टिस सेट 3.4 सोडवणार आहे. जेवढी होतील तेवढी उदाहरणं 1 2 3 4 काय असतील ते टोटल 6 उदाहरणं त्या प्रॅक्टिस सेटमध्ये आहेत आणि 6 त्यांनी सोडून दिलेत, म्हणजे अशी 12 उदाहरणं आहेत. तर ती तुम्हाला 12च्या 12 तुमच्या मनाने येत नाही तोपर्यंत त्याची प्रॅक्टिस करायची, सोडवायची आहे. पहिलं उदाहरण तर पहा. ऑन 1 जानेवारी 2016 सानिका डिसाइड्स टू सेव्ह ₹10, ₹11 on second day, ₹12 on third day. If she decides to save like this, then on 31st December 2016, what would be her total saving? पहा, खूप गमतीशीर उदाहरणं असतात. थोडंसे बुद्धी चालवायची. आपल्याला सूत्र माहिती आहे काय? तर SN इज इक्वल टू आणि TN इज इक्वल टू, असे TNचं एक सूत्र आहे, SNचं एक सूत्र आहे. आता त्यापैकी आपल्याला इथं कोणतं सूत्र वापरावं लागेल हे कधी कळेल? ज्यावेळी त्या एक्झाम्पलचा तुम्हाला पूर्णपणे अर्थ लागेल तेव्हा. त्यासाठी एक्झाम्पल व्यवस्थित वाचायचं, त्याचा अर्थ काय आहे ते पाहायचं. ऑन 1 जानेवारी 2016 म्हणजे 2016च्या 1 जानेवारीला सानिका डिसाइडेड टू सेव्ह ₹10. 1 जानेवारी 2016ला सानिकाने असं ठरवलं की आपण त्या दिवशी ₹10 बचत करायची, सेविंग करायची. त्यानंतर ₹11 ऑन सेकंड डे, दुसऱ्या दिवशी ₹11, ₹12 ऑन थर्ड डे, तिसऱ्या दिवशी ₹12. म्हणजे 1 जानेवारी 2016ला ₹10, त्याचे 2 जानेवारीला ₹11, 3 जानेवारीला ₹12, असं तिने सेव्ह करायचं ठरवलं. इफ शी डिसाइड्स टू सेव्ह लाईक दिस, then on 31st December 2016 what would be her total saving? तर असं तिने जर सेविंग केलं की 1 जानेवारीला ₹10, 2 जानेवारीला ₹11, 3 जानेवारीला ₹12, या पद्धतीनं जर दररोज सेविंग करत गेली तर 31 डिसेंबर 2016ला ती एकूण किती बचत करेल, एकूण किती सेविंग होईल तिचं, म्हणजे टोटल विचारलेली आहे. म्हणजे आपल्याला सम विचारली, म्हणजे SNचा फॉर्म्युला आपल्याला इथं यूज करायचा आहे. तर SNचा फॉर्म्युला काय आहे? SN इज इक्वल टू n अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू d, हा तो फॉर्म्युला आहे. तर याच्यामध्ये
A is a first term, D is a common difference, N is a number of terms. आता ए म्हणजे पहिल्या दिवशी काय सेविंग केलं ते, बरोबर. म्हणजे 1 जानेवारीला सेविंग केलेला जो नंबर आहे, किती अमाऊंट सेविंग केली ते म्हणजे ए. 1 जानेवारीला काय तिने सेविंग केलं आहे, ए इज इक्वल टू 10. तर 2 जानेवारीला म्हणजे दुसरं जे आहे ते दुसऱ्या दिवशी किती केले, 11. त्यानंतर 12, 11, 12, 13, 14. म्हणजे हा जो कॉमन डिफरन्स येतोय तो किती येतोय, 1. सो व्हॅल्यू ऑफ डी इज 1. सो डी इज इक्वल टू 1. या फॉर्म्युल्याने आपल्याला जर एशन काढायचं असेल तर ए ची व्हॅल्यू माहिती आहे, डी ची माहिती आहे, आता कशाची माहिती पाहिजे, एन ची व्हॅल्यू माहिती पाहिजे. त्याच्यासाठी त्याने स्पेशल असं इयर दिलं आहे. पहा, इयर कोणतं दिलं आहे, 2016. आता तुम्हाला माहिती आहे काही वर्ष ही लीप वर्ष असतात, लीप इयर असतं. लीप इयर कोणत्या इयरला म्हणतो आपण, तर ज्या इयर जे आहे त्याला 4ने डिवाईड होत असेल तर ते इयर हे लीप इयर असतं. लीप इयर म्हणजे काय, तर त्या वर्षामध्ये फेब्रुवारीचे 29 दिवस असतात. फेब्रुवारी महिना हा 28 दिवसाचा असतो, कधी 29 दिवसाचा असतो. तर 29 दिवसाचा फेब्रुवारी महिना हा लीप वर्षामध्ये असतो. लीप वर्ष म्हणजे ज्या वर्षाला 4ने भाग जातो. तर 2016 याला 2ने डिवाईड होतं, 4ने डिवाईड होतं. मग 4ने डिवाईड होतं आहे म्हटल्यावर हे लीप वर्ष आहे, लीप इयर आहे. आणि जर लीप इयर नसेल तर वर्षामध्ये 1 जानेवारी ते 31 डिसेंबर हे किती दिवस असतात, 365. पण ज्या वर्षी लीप वर्ष येईल त्या वर्षी 1 दिवस जास्त वाढतो, कारण 28 चे 29 दिवस होतात फेब्रुवारी महिन्याचे. म्हणून आता या वर्षात 2016 किती दिवस असणार, 365च्या ऐवजी 366 असणार, म्हणजे 366 days. So that will be our value of n, 366. So a is equal to 10, d is equal to 1, and n is equal to 366. Substitute in this, we get s 366 is equal to 366 upon 2 into bracket 2 into 10 plus 366 minus 1 into d, that is 1. So 2 on the this one 183 into bracket multiplication of these two 20 plus 1 into what is difference, that is 365. So which is equal to 183 into addition of this 385. We can multiply this and answer of that is 70,455. 70,455. After multiplying these two numbers, we get this number. So Sanika saves this much amount, rupees 70,455. पहा, म्हणजे इथं आपण बचत कितीची करतोय, 1 जानेवारीला 10 रुपये, 2 जानेवारीला 11 रुपये, असं जर करत राहिलो तर लास्ट म्हणजे 31 डिसेंबर 2016ला आपल्याकडं अमाऊंट असणार आहे 70,455. रिमेंबर दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल, व्हेरी इजी. फक्त आपल्याला इयर जे आहे ते लीप इयर आहे की नाही याचा विचार करून किमती टाकताना व्यवस्थित टाकायच्या आहेत.
आता दुसरं उदाहरण आहे, दुसरं जे एक्झाम्पल आहे ते असं आहे. अ मॅन बॉरोज ₹8,000 and agree to repay with a total interest of ₹1,360 in 12 monthly installments, each installment being less than the preceding one by ₹40. Find the amount of the first and last installment. उदाहरण नीट समजून घ्यायचं आहे. A man borrows ₹8,000 and agrees to repay with a total interest of ₹1,360 in 12 monthly installments, each installment being less than the preceding one by ₹40. Find the amount of first and last installment. एका माणसाने, एका ग्रस्ताने ₹8,000 उसने घेतले आणि त्याने ॲग्री केलं की हे जे पैसे आहेत ते 12 हप्त्यात, 12 महिन्यात, 12 हप्त्यात म्हणजे मंथली, प्रत्येक महिन्याला तो परत करेल. पण त्याचा जो इंटरेस्ट आहे, व्याज आहे, ते पण देणार. ते किती आहे? ₹1,360. आता हे टोटल त्याला अमाऊंट किती रिपे करावं लागेल, तर त्याने बॉरो केलेली अमाऊंट आणि इंटरेस्टची अमाऊंट, हे टोटल जे अमाऊंट होईल तेवढं त्याला रिपे करावं लागेल. म्हणजे टोटल सम ऑफ अमाऊंट ही हॅज टू रिपे विल बी 8,000 प्लस 1,360, that is 9,360. So total amount, that means SN, that is S12, is equal to 9,360. This much amount he has to repay. The number of installments are 12, that is value of N here. N is equal to 12. We have to find first installment and last installment. Again they have given each installment being less than the preceding one by ₹40. लेस होते म्हणजे काय होतं? मायनस घ्यायचे. सो डी इज इक्वल टू कॉमन डिफरन्स काय येणार? -40. हप्ता काय होतो आपला? कमी कमी होते, इन्स्टॉलमेंट कमी कमी होते, तर ते आपल्याला मायनस घ्यायचे. ज्यावेळी हप्ता किंवा काही इन्स्टॉलमेंट किंवा ते नंबर डिक्रीज होत असतील तर डिफरन्स डीची व्हॅल्यू निगेटिव्ह येते, हे लक्षात ठेवा. आता फॉर्म्युला काय वापरणार आपण? SN इज इक्वल टू, आता SN माहिती आहे म्हणजे S12 माहिती आहे, N माहिती आहे, D माहिती आहे, माहीत नाही काय? A. मग ते आपण काढू शकतो. SN is equal to N/2 into bracket 2A plus N-1 into D. हा फॉर्म्युला वापरायचा. याच्यामध्ये याची व्हॅल्यू माहिती आहे, याची माहिती आहे, याची माहीत नाही, याची माहिती आहे, याची माहिती, म्हणजे एकच फक्त माहीत नाही A, तर ते आपण काढू शकतो. तर पहा, SN is equal to S12 is equal to 12/2 into bracket 2A plus 12 minus 1 into D, that is -40. 6A, S12 is equal to 6 into bracket 2A plus this is 11 into -40. 11 into -40. So S12 is equal to S12. What is value of S12? You can substitute here. So 9,360 is equal to, substitute value and transfer this 6 to this side. 6 upon 2A, हे प्लस आहे, हे मायनस आहे, मल्टिप्लिकेशन मायनस येणार, किती येणार?
440. आता 6 के 6 3 उरले तर 36. 1560. आता हे 2a मायनस 440 हे इकडे या साईडला आणायचं म्हणजे काय होईल आहे 1560 प्लस 440 इज इक्वल टू 2a. मग हे याचे ॲडिशन 0 0 1 5 प्लस 5 0 2 2000 is equal to 2a. So a is equal to 2000 upon 2. So a is equal to 1000. So this is the first installment. This is a first installment. We have to calculate last installment. That is T12. We have to calculate. So T12 is equal to a, that is 1000, plus n minus 1, that is 12 minus 1, into d, that is minus 40. So T12 is equal to 1000 plus 11 into minus 40. So 1000 minus 440. So T12 is equal to 0 0 cancel 0 0 0 minus 0 0 0 minus 4 6 carry 1 5 5 minus 0 1 560. So first installment is rupees 1000 and last installment is rupees 560. So in this way you can solve these examples. आपण आज प्रॅक्टिस 3.4 याच्यामधले फक्त 2च उदाहरणं घेतली. आता बाकीची पुढची अगोदर सोडवलेली 6 उदाहरणं आहेत ती पाहिजे आणि ही 2 सोडवून दिलेली असे मिळून 8 उदाहरणं आहेत ती तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. नाही समजली तर ती विचारायची आहेत. याच्यानंतरच्या पुढच्या तासाला आपण राहिलेली 3रं 4थं 5वं 6वं जेवढी होतील तेवढी एका व्हिडिओमध्ये घेणार आहोत. पण जे हे थोडे उदाहरणं आहेत 1-2 उदाहरणं जरी आपण दररोज सोडवली आणि ती न पाहता सोडवता यायला पाहिजेत इतकी प्रॅक्टिस केली तर आपल्याला ती कायमस्वरूपी येतात. म्हणून आपण थोडा का होईना पण दररोज अभ्यास करायचा आहे. शंका असल्यास विचारायच्या आहेत. ठीक आहे.